संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. गजरा लघुपटातून समाजाचे प्रबोधन होईल, उपनगराध्यक्ष जयवंतराव रावण यांचे प्रतिपादन. गजरा लघुपटाचा पोस्टर प्रकाशन सोहळा उत्साहात. नवनिर्मिती करणे ही तारेवरची कसरत आहे. एका गजरे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या विषयाला केंद्रबिंदू मानून जनार्दन पाखरे यांनी गजरा हा लघुपट तयार केला आहे. समाजाचे नेमके प्रबोधन करणे हे त्यांच्या लेखणीत स्वयंभू आहे. या निमित्ताने नवोदितांना त्यांनी कलाकार म्हणून एक ओळख दिली आहे. हे तसं कठीण काम आहे, मात्र त्यांनी मोठ्या मनाने पूर्णत्वास नेले आहे. कला क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कागल नगरीचे उपनगराध्यक्ष जयवंतराव रावण यांनी केले. साहित्यिक जनार्दन पाखरे लिखित आणि निर्मित गजरा या लघु चित्रपटाच्या पोस्टर प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, नगरसेवक अरुण गुरव, सामाजिक कार्यकर्ते सुरेश ढोबळे, दिग्दर्शक पॉल सोनुले आदी मान्यवर उपस्थित होते. लेखक जनार्दन पाखरे म्हणाले, नवनिर्मिती हा माझा ध्यास आहे. मी नेहमीच समाज प्रबोधनाला महत्त्व दिले आहे. कागल शहरातील सर्वांचे मला नेहमीच सहकार्य लाभले आहे. यापुढेही ते लाभावे ही भावना मोठ्या कृतज्ञतेने त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र श्री हा किताब शरीर सौष्ठव स्पर्धेत शुभम पाखरे यांना ब्रांझ पदक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संकल्प पाखरे यांनी वार्षिक परीक्षेत 98% गुण संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष शामराव खाडके, मुकुंद पाखरे, प्रियांका सुतार, एस.आर. पाटील, प्रकाश पोद्दार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सहभागी कलाकारांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हिंदूराव कुराडे, दिलीप मुळीक, बाबासो कवठे, साताप्पा हेगडे, नायक संदेश कांबळे, धोंडीराम चौगुले, बालकलाकार स्वराज चौगुले आदींसह रसिक उपस्थित होते. पाखरे बंधूंचे सहकार्य लाभले. किरण मुळीक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अतुल पाखरे यांनी सूत्रसंचलन केले तर अभिषेक उरुणकर यांनी आभार मानले.